या बैलाची रेस सुद्धा मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि आपल्याबरोबर बैलाचे मालक आहेत त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधणार आहोत. नमस्ते दादा, काय सांगचाल बैलाबद्दल? बैलाचं नाव आणि गाव कुठलं तुमचं सांगा. आमचं गाव सुसगाव, बैलाचं नाव सरपंच. आतापर्यंत किती रेस केले सरपंचनं? सरपंच तसं सांगितलं तर लय रेस केल्या तरी मुळशी तालुक्यात सलग 4 वेळा 1 नंबरचा मानकरी झाला. बैलाची खासियत काय आहे? गावरान खिल्लारी तो आणि कुठल्या खांदी पळतो? दोन्ही 4ही कांदे आतून बाहेरून. बैलाचं वय किती आहे आपल्या आता? 3 वर्षाचा आहे. दाती? दुसरा 2 दाती. कुठल्या कुठल्या पायराबर पायरा झाला त्याचा? आता बाबा जगतापच्या चंदे बरोबर मोठ्या बैला संग पायरा झाला. बाकी आमची घरचीच गाडी पळते. कुठली कुठली मैदान झाल्यात बंदी नंतर? आता बंदी नंतर पहिलं आमच्या मुळशी तालुक्यात भिल्लारवाडीचं मैदान झालं होतं, तिथे 1 नंबर केला होता. अजून त्याच्यानंतर शेळकेवाडी 1 नंबर केला होता. आणि जिजुरीत बिनजोडला वगैरे पळलाय? हा बिनजोड लय केल्यात त्याने आतापर्यंत. आता त्याचं नाव तुम्ही बक्कासूर ठेवलंय, जरा हे वेगळंच नाव वाटत नाही का? पब्लिकने त्याचं नाव बकासूर पाडले. त्याचं नाव सरपंच आहे म्हणजे? त्याचं नाव सरपंच ठेवलंय आम्ही, पब्लिकने त्याचं नाव बकासूर पाडले. दादा काय सांगचाल बैलाबद्दल? आमचा सरपंच हा आता नारायणपूर 1 नंबर केले. पब्लिक बघा शर्यतीची झुपली गाडी, पब्लिक फुल जमा होतं बघण्यासाठी. 1 नंबर कुठे जाईन तिथे 1 नंबरचा मानकरी. बैला 4ही कांदे आतून बाहेरून पळतो, कडे किती पण पब्लिक असू दे तोडत जातो पब्लिक. बैलाची एकदम खासियत काय सांगताल? बैल पब्लिकनीच पळतो, तीच खासियत म्हणतो. एवढं पब्लिक बघा दिसताना तर हा बैल एकदम असा गावठी, आणि पण त्याचा पळ जर बघितला ना तर पूर्ण पब्लिक गोळा करण्याचं काम हा सरपंच करतोय. आणि त्याचं नाव पब्लिकनंच बकासूर असं ठेवलंय, म्हणजे बकासुरागत त्याचं काम आहे. एकदा पळायला लागला देवदगडापासून पुढं, आता मी स्वतः बघितलं, एकदम पिकअपनं गाडी येते त्याची आणि सुंदर असा बैल पळतोय हा. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बैलाची खासियत तुम्ही बघू शकताय, हा बैल दुसा झालाय. समोर दाखव. हा बैल दुसा झालाय तरी पण अजून त्याला यसन सुद्धा नाही. खाली जाताना एकदम ठामपणे जातो. आणि सुटल्यानंतरनं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघचालच की त्याची किती गती आणि ग्रीप आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघू शकताल. आणि एकदम गुणी आणि ठाम असा बैल आहे हा.